वा वा वा, छान हा छान. तुझं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बघ. खूप छान केलंस ना. खरंच कौतुक आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही की एवढ्या कमी वेळामध्ये तुम्ही हे सगळं जमवलं कसं? ऑल क्रेडिट गोज टू सोहा. तिच्या डोक्यात सगळ्या आयडिया रेडी होत्या, सो आम्हाला एक्झिक्यूट करायला टाइम नाही लागला. सोहा, आम्हाला वाटत होतं तुला फक्त मेडिकल मधलंच कळत, यातलंही नॉलेज हे नव्हतं माहित. नाही पण सोहा, इतक्या कमी वेळात ही सगळी तयारी करून तू खरंच आम्हाला सरप्राईज दिलंयस. मनापासून कौतुक केल्याबद्दल थँक्यू सो मच. सर, एक रिक्वेस्ट होती तुमच्याकडे. रिक्वेस्ट? हो सर, तुम्ही सोहाचं कौतुक करा पण तिला प्रोत्साहन देऊ नका. का? कारण मग आमच्या पोटावर पाय यायचा हो. बरं, मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पण आपण इथेच करतोय, ठीक आहे? त्याचं एकंदर स्वरूप मी तुम्हाला सांगते. या लग्नात मला कुठल्याही प्रकारचा अनर्थ घडलेला चालणार नाही. मला एक एक क्षणाचा रिपोर्ट हवाय. मी सांगितल्याप्रमाणे सगळेजण अलर्ट राहतील. हे लग्न सुरळीत पार पाडणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी. इज दॅट क्लिअर? यस सर. ओके. यस सर. सोहाने मला प्रत्येकाचं कलर कॉम्बिनेशन सांगितलं तर होतंच, पण मी कलर टेस्ट ठेवून एक दोन जरा वेगळ्या डिझाईन्सचे एक्स्ट्रा कपडे मागून घेतले. ओके, तुमचे कपडे बघून झाले असतील तर ट्रायल करा ना. नाही म्हणजे तसं जर काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मग चेंजेस करायचे असतील. मला नाही वाटत की आमच्यापैकी कोणाला काही प्रॉब्लेम असेल असा. दादा, तुला नसेल घ्यायची ट्रायल तर नको घेऊस. वहिनी, आपण बघूयात. बरं, सगळे प्रवासाने थकले असाल, सो आराम करून घ्या. कारण मग एकदा मेहंदीचा कार्यक्रम सुरू झाला की मग कोणालाही आराम करता येणार नाहीये. चला चला. चला. चल.
अटेन्शन प्लीज. या संगीत आणि मेहंदीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिलात म्हणून परांजपे कुटुंबियांतर्फे मी तुमचे सर्वांचे आभारही मानतो. खरं तर आमच्याकडे खूप कमी वेळ होता, पण आमची लाडकी सोहा आणि तिच्या मित्रांनी मिळून ही जी काय तयारी केलेली आहे ती खरंच खूप अप्रतिम. त्यांनी केलेल्या या कामाबद्दल आपण सर्वजण त्यांचं टाळ्या वाजून कौतुक करूयात. सोहा, हॅलो. मनवा. अगदी करेक्ट वेळेवर आलीस. सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन. माझं कशाबद्दल? आता तुझे बाबा बोलत होते ना तेव्हाच आले मी. तुझं कौतुक ऐकलं म्हणून अभिनंदन. थँक्यू सो मच. बरं, मला तुझ्या बहिणीला भेटवणारच की नाही? हो हो, भेटवते. ये. चल. हाय, हाय. कसं आहेस? छान. मनवा, ही माझी वहिनी. हाय. आणि मीनाक्षी, ही मनवा. सुहा, तुझी वहिनी खूप सुंदर आहे. असणारच. माझा दादा काय कमी देखणार आहे? आणि त्याची बायको म्हटल्यावर देखणी असायला नको. आणि तुला सांगू का, ही ना माझीच चॉईस आहे असं समज. मीच ह्याच्या मागे लागले होते प्रपोज कर म्हणून. हो का? बरं बरं बरं, तुझी निवड एकदम परफेक्ट आहे. हो, थँक्स. बरं, राजवीर कुठे आहे? तो नाही आला? ऍक्च्युली त्यांना अचानकच फोन आला आणि ऑफिसला जावं लागलं. काहीतरी अर्जंट काम होतं, सो त्यांनी मला डिरेक्टली इथेच यायला सांगितलं. त्याने तुला चक्क एकटीला सोडलं? नाही, म्हणजे ते येणार होते पण अचानकच काम आलं, सो मला एकटीला यावं लागलं. पण काही म्हणा, लग्नानंतर राजवीर बदललाय. म्हणजे आधी फक्त कामाबद्दल बोलायचा आणि आता फक्त आणि फक्त तुझ्याबद्दल बोलतो. खरंच मन, तू खूप लकी आहेस की तुला राजवीर सारखा जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळालाय. आमचा दादाही सध्या त्याच मार्गावर आहे. बरोबर ना मीनाक्षी? आमचं राहू दे, आधी तुझं काय ते बोल. माझं काय? तुझा कोण तो मित्र येणार होता, आलाय की नाही? त्याला इन्व्हाइट केलंय, तो आला की सांगते. आणि त्याच्यावर उगाच चिडवायची गरज नाही. बरं, मी पण मेहंदी काढायला बसू का? हो हो, प्लीज. मनवा, जेवल्याशिवाय जायचं नाही. हो. वा, पंच, आपण त्या वरती सगळ्या गिफ्ट ठेवल्यात ते घेऊन येऊया ना. हो, चल. चला. सोहा आणि अभिकडून मी खूप ऐकलंय तुझ्याबद्दल. मी पण तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. आणि तुझ्याबद्दल ऐकून असं वाटलं की तुला हक्काची नाती, हक्काचं घर हवंय. तू अजिबात काळजी करू नकोस. या लग्नाच्या निमित्ताने तुला ते सगळं मिळणार आहे. मनातलं सगळं कसं कळलं ग तुला? अगं, सोशल वर्कर आहे मी. कधी कधी स्वतःच्या मनातल्या भावना लपवाव्या लागतात, पण समोरच्याच्या मनात काय चाललंय हे कळल्याशिवाय नाही राहत. तुला भेटून असं वाटतच नाहीये की आज आपण पहिल्यांदा भेटतोय. तू पण ये ना कधीतरी माझ्या घरी. मी अभिला सांगते तुला घेऊन यायला. मला पण राजवीरना भेटायचंय. ते लग्नाला येणार आहेत ना? ऍक्च्युली
आम्हाला दोघांनाही लग्नाला यायला नाही जमणार आहे. त्याचं काय आहे ना, माझा एक चॅरिटी शो आहे त्यामुळे, आणि अगदीच आलो नाही असं व्हायला नको म्हणून मी ऍटलिस्ट या फंक्शनला तरी आले. सोहा, तुझा मित्र आलाय ग. सुशांत, तू आहेस होय? मग तुला कोण वाटलं? काही महत्वाचं नाहीये. मला सांग, तुला यायला लेट का झाला? मी तुला लवकर यायला सांगितलं होतं ना. हो, पण सो सॉरी यार, ट्रॅफिकमुळे लेट झालं. बरं ठीक आहे, आज जा, सगळे वाट बघताय. हो. मला वाटलं तेजस आला असेल. येतो म्हणाला होता, पण का नाही आला? कॉल करू का? मेसेज करते. थँक्यू सो मच. तुम्ही ऐन वेळेला मदतीला धावून आलात. नाहीतर माझ्या ऍक्टिंगच्याने हा अख्खा प्रोग्राम ऑर्गनाईज झालाच नसता. खरंच थँक्यू सो मच. ए प्लीज आता पुन्हा पुन्हा थँक्यू बोलून बोर नको करूस आम्हाला. हो, आम्ही फक्त तुझा प्लॅन फॉलो केलाय, बाकी विशेष काहीच नाही केलंय. पण ऐन वेळेला मदतीला आलात हे तर खरं आहे ना. आणि न येऊन काय करणार होतो आम्ही? म्हणजे तू आयुष्यभर आम्हाला ऐकवत राहिली असतीस. एक्सक्यूज मी तुम्हाला डिस्टर्ब नाही ना करत आहे? अजिबात नाही. पर सोहा, तो हॉलमध्ये छोटा प्लॅटफॉर्म तयार केलाय, तो कशासाठी आहे? ते तुला काय करायचंय? जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून विचारतोय. सरप्राईज आहे, वेळ आली की कळणार आहे. आता असं बोलल्यावर पुढे काही विचारण्यात अर्थच नाहीये. अभि, बरं तुम्ही बोलत बसा, आम्हाला बरीच काम आहेत, आम्ही निघतो. हा Carry on. चल. अरे मी काय म्हणत होतो, तुझ्या मित्रांना भेटलास का? अरे हो, त्यांनाच भेटून येतोय. ओके. काही स्कूलमेट्स पण आहेत. सोहाने या सगळ्यांना कधी इन्व्हिटेशन दिले काही कळलंच नाही. अजूनही खूप सरप्राईज आहेत म्हणे. वेळ आल्यावर कळेल असं म्हणते. काय झालं? कुणाला शोधतोय? नाही, काही नाही. ऍक्च्युली मला एक काम आठवलं, ते करून येतो. हा, आलोच. हॅलो, हा बोला. माझा मुलगा कसा आहे? ताप आला होता ना त्याला. प्लीज तुम्ही त्याला औषध द्या. प्लीज प्लीज असं नका करू. माझ्या कर्माची शिक्षा तुम्ही त्याला का देताय? मी पाया पडते हो तुमच्या. त्या बिचाराने काय बिघडवलंय तुमचं? का तुम्ही त्याचा एवढा छळ करताय? हे बघा, तुम्ही हे जे काही करता ना ते पाप आहे. एक आईचा शाप लागेल तुम्हाला. देव आहे, तो सगळं बघतोय. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. काय झालंय ते? काही प्रॉब्लेम आहे का? मगाशी तुम्हाला फोन घेऊन घाईघाईत जाताना पाहिलं. तुमचा नवरा तुम्हाला पुन्हा त्रास देतोय का? नाही, तुम्हाला वाटतंय तसं काहीच नाहीये. काही नाही कसं?
फोन आला तेव्हाच तुम्ही डिस्टर्ब होतात. खरं आहे ना? तुम्हाला एकदाच ते सांगायचं होतं, ते सांगून झालंय माझं. तुमच्या रडण्याचं कारण? तुमच्या डोळ्यात पाणी का? माझ्या मुलाचा फोन आला होता, त्याच्याशीच बोलत होते मी. त्याला खूप आठवण येते माझी, म्हणून मीही जरा. नक्की हे सगळं काय चाललंय तेच कळत नाहीये. स्वप्न म्हटलं तर मी जागी आहे हे खरंय, आणि स्वप्न नाही म्हटलं तर अशा आयुष्याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण मला वाटतंय की खरंच आता माझा भूतकाळ मागे पडत चाललाय, आणि या सगळ्यांच्या साक्षीने एक नवीन आयुष्य मला साथ घालते, खुणावतंय, बोलावतंय. लाईट्स का गेले? मीनाक्षी, तू उठू नकोस, तिथेच बसून राहा. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे का ओठी रुळू लागले. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास रे. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे का ओठी रुळू लागले. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास रे. शहारा शहारा हा स्पर्श रेशमी, किनारा मी किनारा तू लाट सागरी. तुटतो मी झुरतो तुझ्या विण प्रिया, माझाही नसतो मी सांगू कुणा. हृदयाचे साज जरा छेडू दे, तुझी साथ दे हा दुरावास रे. तुझे प्रेम मजला कळू लागले, हे गाणे का ओठी रुळू लागले. मनाशी मनाचे नाते खरे, तुझी साथ दे हा दुरावास रे.
अटेन्शन प्लीज. मी तुम्हाला आज एका खास माणसाची ओळख करून देणार आहे. मानस रेगे. आमच्या विनंतीला मान देऊन इथे आल्याबद्दल आमच्या सगळ्यांकडनं तुझे खूप आभार. आणि इतकं सुंदर गाणं गायल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.